उड़ जाए लेके खुशी अपने संग तुझको वहाँ, जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ। आशाएं गिने दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमर्स द केमिस्ट्री अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज 11वीचा पहिला शूट, यामध्ये आपण 11th केमिस्ट्री हे पूर्ण कोर्स टप्प्याटप्प्यानं प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार। आता हा जो पूर्ण कोर्स आहे यामध्ये एकंदरीत 12वी सारखे सेम 16 चॅप्टर्स कव्हर करायचेत, पण हे चॅप्टर्स थोडे बेसिक लेवलचे असतात ॲज कम्पेअर टू 12वी। मग यामध्ये एकंदरीत सिरीज जर बघितली, फर्स्ट सेकंड थर्ड असे 16 चॅप्टर्स कव्हर करत असताना 7वं चॅप्टर येतं मॉडर्न पिरियोडिक टेबल। पण आपण अगोदर मॉडर्न पिरियोडिक टेबल घेऊयात, कारण काही लोकांच्या अशा डिमांड्स होत्या की पिरियोडिक टेबलच्या प्रॉपर्टीज किंवा पिरियोडिक टेबलचे एकंदरीत स्ट्रक्चर, त्याच्यात ज्या काही दुसऱ्या प्रॉपर्टीज असतील, एलिमेंट असतील, ते अपलोड व्हायला हवं किंवा तशी व्हिडिओ तशी इन्फॉर्मेशन यायला हवी। मग ते 11च्या चॅप्टरमधून सगळं कव्हर होणार होतं, त्यामुळे आपण 11चे पूर्ण व्हिडिओज कव्हर करण्याच्या अगोदर म्हणजे पूर्ण चॅप्टर्स एकंदरीत एकापासून फर्स्टपासून पूर्ण 16पर्यंत नेताना त्याच्या अगोदर आपण फर्स्ट चॅप्टर चालू न करता मॉडर्न पिरियोडिक टेबल चालू करू। आता मॉडर्न पिरियोडिक टेबलचा स्टडी करताना हा शब्द थोडा इम्पॉर्टंट आहे, मॉडर्न। म्हणजे याच्यात ज्या काही उरलेल्या राहिलेल्या ज्या गोष्टी होत्या त्यांचं मॉडिफिकेशन झालेलं आहे आणि एक पिरियोडिक टेबल तयार झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ एकतर 11चे स्टुडंट बघत असतील किंवा 12चे त्यापेक्षाही वेगळ्या इयत्तेचे हायर एज्युकेशनचे बघत असतील, पण ॲज कम्पेअर्ड मी असं अजूम करतो की हा व्हिडिओ 11ची मुलं बघतायत, कारण ही प्लेलिस्ट 11साठी। ओके, मग ज्या वेळेला तुम्ही 10thमध्ये होते, 9thमध्ये होते, तेव्हा थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला पिरियोडिक टेबलचं नॉर्मल जे आपण डिस्क्रिप्शन म्हणतो किंवा नॉर्मल जे त्याचं इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला गेलेलं आहे। तुम्हाला मेटल्स नॉन मेटल्स यामधलं डिफरन्स किंवा बेसिक त्यांच्या डेफिनेशन्स जे असतील ते माहिती आहेत, बट त्याच्यापेक्षा वेगळं त्यापुढे काही प्रॉपर्टीज असतात। प्रॉपर्टीजमध्ये पिरियोडिक टेबलच्या काही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात। ॲटॉमिक रेडाय असेल, आयनिक रेडाय असेल किंवा इलिमेंट असतील, जे इलिमेंट कसे अरेंज झालेले आहेत याची बेसिक इन्फॉर्मेशन, याची पूर्ण हिस्ट्री हे पूर्ण या चॅप्टरमध्ये कव्हर केलेलं आहे। म्हणजे जो तुम्हाला काही ना काही जी लिंक आहे, तुम्ही जे 10चे जे स्टुडंट आता 11thला गेलेले आहेत, तुमची ही जी लिंक आहे ही लिंक तिकडे लागेल, ह्या चॅप्टरची लिंक तुम्हाला 10thसोबत लागेल एवढी निश्चित आहे। आता हे इंट्रोडक्शन बघत असताना हे पूर्ण चॅप्टर एक म्हटलं तर आपण एक खूप छान अशा पद्धतीचं इंटरेस्टिंग चॅप्टर आहे। आता इंटरेस्टिंग म्हटलं म्हणजे कसं की याच्यामध्ये थोडी बेसिक इन्फॉर्मेशन, एक हिस्ट्री दिलेली आहे स्टार्टिंगला। इथं हिस्ट्री कशी आहे की 19th सेंचुरीमध्ये जवळजवळ 30 एलिमेंट नोन होते। आता हे जे 30 एलिमेंट जे होते, हे 30 एलिमेंट त्यांना क्लासिफाईड केलं गेलं होतं। आता कुठचीही गोष्ट, आता सपोज की आपण जर एखादी गोष्ट आणली, फॉर एक्झाम्पल एखादं सीड आहे, एखादं आपण सीड्स आहे, ते सीड्स पण आपण टाईपने सगळे वेगवेगळे क्लासिफाईड करत असतो, किंवा तुमचे सब्जेक्ट्स असतात, सब्जेक्ट्स आपण क्लासिफाईड करतो। असं नसतं की आता समजून घ्या, सगळे सब्जेक्टचे पुस्तकं तुमच्याकडे असले मग आपण क्लासिफाईड करतो, हे मॅथ्सचं पुस्तक, हे केमिस्ट्रीचं, हे फिजिक्सचं, मग हे क्लासिफिकेशन झालं। मग तसेच जे एलिमेंट्स होते ते एलिमेंट्सला पण क्लासिफाईड केलं होतं, पण कोणत्या बेसिसवर, तर त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीजवरती। मग हे जे एलिमेंट्स होते, आता इथं जो एक पॉईंट येतो एलिमेंटचा। मग हा जो एलिमेंट होता, हा एलिमेंट 19th सेंचुरीमध्ये फिजिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवरती याला काय केलेलं होतं, क्लासिफाईड केलेलं होतं, आणि त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टी जशा होत्या तशा ते क्लासिफिकेशन होते। मग हे क्लासिफिकेशन 3 टाईपमध्ये केले गेलेले, एक टाईप मेटल, दुसरा नॉन मेटल आणि तिसरा मेटॅलॉइड्स। आता मेटल स्टार करून इथं हॅश करून लिहितो, एक मेटल, दुसरा नॉन मेटल, आणि त्याच्या पुढे जो आला तो काय, मेटॅलॉइड्स। त्याचा पुढचा जो टाईप काय आलेला आहे तो मेटॅलॉइड्स।
मेटल तुम्हाला नोन आहे, जे काही मेटल्सची डेफिनेशन आता इतकं बेसिक ते अगोदर नोन आहे, त्यामुळे मी इकडे घेत नाही. मेटल, नॉन मेटल म्हणजे जे मेटल नसतात ते, आणि मेटलॉइड्स हे यांच्यामधली इंटरमिजिएट असतं, म्हणजे तो ना मेटलची प्रॉपर्टी शो करतो ना नॉन मेटलची. सेमी कंडक्टर टाईप म्हणू शकतो त्याला, एक टाईप ऑफ सेमी कंडक्टर, आर्सेनिक वगैरे असतात ते, एक्झाम्पल म्हणून सांगितलं. अशी क्लासिफिकेशन होते 19th सेंचुरीच्या, म्हणजे जे 30 एलिमेंट मी तुम्हाला बोललो ते. त्यानंतर पुढे काय झालं की 1869 1869ला रशियन केमिस्ट होते, नाव होतं मेंडेलिव. आता हे जे मेंडेलिव होते यांनी काय केलं, यांनी 63 एलिमेंट शोधून काढले, आणि यांनी पण तेच जे 30 एलिमेंटच्या प्रॉपर्टीच्या बेसिसवरती त्यांना क्लासिफाईड केलेलं होतं. ॲज इट इज सेम जे मेंडेलिव होते हे एक रशियन केमिस्ट होते, यांनी 63 एलिमेंट शोधून काढले, आणि ते 63 एलिमेंट पण त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजने त्यांना काय केलं, क्लासिफाईड केलं. पण मग ते क्लासिफाईड करत असताना त्यांनी ॲटॉमिक मास ही कॉन्सेप्ट लक्षात घेतली. त्यांनी काय केलं, ॲटॉमिक मास ही कॉन्सेप्ट लक्षात घेतली, आणि त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजनी त्यांना सगळं क्लासिफाईड करून दिलं. पण क्लासिफाईड करत असताना ॲटॉमिक मासची ऑर्डर जी होती ती कशी ठरवली, ॲटॉमिक मासची ऑर्डर ही इन्क्रीजिंग ऑर्डर ठरवली. म्हणजे आता इथं कमी ॲटॉमिक मासवाला, त्याच्यापेक्षा जास्त ॲटॉमिक मासवाला, त्याच्यापेक्षा जास्त ॲटॉमिक मासवाला, त्याच्यापेक्षा जास्त ॲटॉमिक मासवाला, म्हणजे ही इन्क्रीजिंग ऑर्डर झाली. अशा पद्धतीने त्यांनी अरेंज केलं. त्यासोबत फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचा पण विचार तसाच होता, सोबतच विचार ठेवला या गोष्टींचा, पण ॲटॉमिक मास ही कन्सेप्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवली गेली. आणि त्यांनी पुढे जे एलिमेंट ते क्लासिफाईड केलेले होते ते अशा पद्धतीने क्लासिफाईड केले की जर समजा आपल्याकडे 3 एलिमेंट आहेत, सपोज हा ए, हा बी आणि हा सी, हे 3 एलिमेंट आहे आणि हे एकाच ग्रुपमध्ये आहेत, हे 3 एलिमेंट एकाच ग्रुपमध्ये आहेत, तर हे 3 एलिमेंट एकाच ग्रुपमध्ये आहेत, तर यांच्या प्रॉपर्टीज ह्या सेम असतील. म्हणजे ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या सेम होत्या त्या त्यांनी एका ग्रुपमध्ये टाकल्या, त्या एलिमेंटला एका ग्रुपमध्ये टाकलं. म्हणजे असे एलिमेंट की त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, त्यांना एका ग्रुपमध्ये टाकलं गेलं. पण तिथं एक गोष्ट लक्षात ठेवली, ती म्हणजे त्यांच्या ॲटॉमिक मासनुसार त्यांची अरेंजमेंट केली गेली, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास असं पुढे. मग त्याचं एक क्लासिक, एक पूर्ण जे आपण स्टेटमेंट म्हणतो, एक वेल डिफाईंड केलेलं स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. ते म्हणजे द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. हे स्टेटमेंट 11 टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला ॲज इट इज भेटेल, बिलकुल ॲज इट इज सेम. मग याचं मिनिंग काय आहे की जे आपले जे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजनुसार जे एलिमेंट आपण क्लासिफाईड करतो आहे ते पिरियोडिक फंक्शन असतात त्यांच्या ॲटॉमिक मासेस. म्हणजे पिरियोडिक फंक्शन म्हणजे काय की एक पर्टिक्युलर पिरियडनंतर आपण जे कन्सिडर केलेलं आहे, फर्स्टपासून एपासून सीपर्यंत ॲटॉमिक मासेस जे वाढत वाढत गेलेले आहेत ते पिरियडिक असतात. म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतात, सेम असतील, एका पर्टिक्युलर पिरियडनंतर सेम प्रॉपर्टीमध्ये सापडणार आहेत ते. हे त्याचं क्लासिफाईड स्टेटमेंट असं सांगू शकतो. मग पुढे त्याच्या पुढे काय झालं की पुढे त्यांची जी ऑर्डर होती इन्क्रीजिंग ऑर्डर, त्या इन्क्रीजिंग ऑर्डरने आपण त्यांना तशा पद्धतीने ते त्या ठिकाणी तसे घेतलेले आहेत, अरेंज केलेले, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेले आहेत. आणि तिथं एक हे जे बोललो आता स्टार्टिंगला की हा एक ग्रुप आहे आणि सिरीज होत्या. म्हणजे ग्रुप आणि सिरीज ते मेंडेलिवने पहिले कन्सिडर केलेलं होतं की हा जो असेल व्हर्टिकल तर हा एक ग्रुप असतो, आणि हॉरिझॉन्टल त्यांनी सिरीज कन्सिडर केलेली होती. आता ते व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल सिरीज आणि ग्रुप कसे आहेत ते एक डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंटेशन जर झालं तर ते इझिली लक्षात येईल. ते म्हणजे कसं, इन 11th लेवल ते तुम्हाला डायग्रॅमॅटिकली छान समजेल. अशा पद्धतीचा समजा हा एक ग्रुप होता आणि अशा सिरीज होत्या. ही एक सिरीज, तिला लावून समजा ही दुसरी सिरीज, परत मग अजून एक सिरीज, अशी सिरीज, असा एक ग्रुप अजून एखादा. अशा पद्धतीने ते अरेंजमेंट होतं. हे जे व्हर्टिकल होते हे व्हर्टिकल होते ग्रुप्स आणि हॉरिझॉन्टल होत्या सिरीज. पुढे जाऊन मग सिरीजचं जे नाव आहे ते चेंज झालं ते मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये, ते ॲज इट इज पुढे बघू. पण स्टार्टिंगला हे ग्रुप्स आणि ह्या आडव्या ज्या होत्या त्या सिरीज, अशा 1 2 3 सिरीज, आणि हे असे व्हर्टिकल सगळे ग्रुप्स. पुढे त्यांनी एक पॉईंट एक्स्ट्राचा जो होता तो ॲड करून ठेवला. तर तो कसा ॲड केला त्यांनी, हे जे मेंडेलिवचं पूर्ण होतं 63 एलिमेंटचं क्लासिफिकेशन, या 63 एलिमेंटच्या क्लासिफिकेशनमध्ये त्यांनी काही अशा पद्धतीचे, समजा आता हा एक गॅप आहे, असा गॅप ठेवला होता. आता हा गॅप का बरं ठेवला, इकडे काहीतरी एलिमेंट शोधला असेल, इथं एखादा शोधला असेल, इथं असे एलिमेंट शोधले, पण असं 1 2 असे गॅप ठेवले सेम ग्रुप्समध्ये. ते गॅप्स का ठेवले, इन फ्युचर
जेव्हा भविष्यामध्ये एखादा एलिमेंट नवीन शोधला जाईल आणि तो जर त्या पूर्ण सायंटिफिक काउन्सिलकडून जर ॲप्रूव्ड झाला हा पूर्ण पिरियोडिक टेबल, तर मग तेव्हा ह्या सेम प्रॉपर्टीच्या बॉक्समध्ये म्हणजे त्या सेम प्रॉपर्टीजच्या ग्रुपमध्ये त्याला प्लेस करता येईल. त्या प्रॉपर्टीचा जो एलिमेंट असेल तो या ठिकाणी प्लेस करता येईल. म्हणजे एखादी एलिमेंटची अशी प्रॉपर्टी असेल की ती ह्या ग्रुपमध्ये बसू शकते, म्हणजे त्याची प्रॉपर्टी नाही, उरलेल्या एलिमेंटची प्रॉपर्टी सेम असेल, पण त्याला प्लेस कुठं करायचं. मग त्या अगोदर त्यांनी तशी सोय करून ठेवली. ती सोय अशी केली की इथं असा बॉक्स रिकामा ठेवला, असे काही बॉक्सेस त्यांनी ठेवले होते. म्हणजे इन फ्युचर सायंटिफिक काउन्सिलने त्यांना ॲप्रूव्ड केलं तर ते एलिमेंट तिथं प्लेस करू शकतात. कोणते एलिमेंट? ज्या एलिमेंटची प्रॉपर्टी ह्या ग्रुप्सच्या अदर्स एलिमेंट बरोबर सेम असेल. त्यानंतर पुढे जसं हे चेंज होत गेलं, डिस्कवर होत गेलं किंवा मग जसे जसे शोध लागत गेले तसं पुढे अजून पुढचे ॲटॉमिक मासवरून ते कॉन्सेप्ट ॲटॉमिक नंबरवरती कन्वर्ट झाली. पण ती कन्वर्ट व्हायच्या अगोदर एक गोष्ट सांगतो, यांनी मेंडेलिव्हने इनर्ट गॅसेस जे होते ते काही शोधले नव्हते. मग हा पॉईंट आहे की मेंडेलिव्ह जे सायंटिस्ट होते, रशियन केमिस्ट, त्यांनी इनर्ट गॅसेस वगैरे जे काही होते ते काही शोधले नव्हते. मग काय झालं, ज्या वेळेला ॲटॉमिक स्ट्रक्चर हे डिस्कवर झालं, मग आता ह्या पूर्ण फिल्ममध्ये पुढे क्लायमॅक्स आला, एक इंटरवल झाला आणि पुढे मग आता पुढे क्लायमॅक्स कसा आला, ॲटॉमिक नंबर ज्या वेळेला ॲटॉमिक स्ट्रक्चर ज्या वेळेला शोधलं गेलं, तर ॲटॉमिक स्ट्रक्चर शोधल्या गेल्यानंतर ॲटॉमिक मासची व्हॅल्यू चालली गेली आणि ॲटॉमिक नंबरवरती सगळे कॉन्सन्ट्रेट करायला लागले. आता हे का झालं? कारण त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो. त्याच्या अगोदर ॲटॉमिक नंबर काय होते ते सांगतो. ज्या वेळेला मेंडेलिव्हने ते जे एलिमेंट आपण सांगितले की ते 63 एलिमेंट्स ना, त्यांनी काय केलं होतं, ॲटॉमिक मासनुसार इन्क्रीजिंग ऑर्डर दिली होती. तर जी ऑर्डर होती ना, ती ऑर्डर समजून घ्या. एखाद्याला एक ऑर्डर आहे, दुसऱ्याला तिसरी ऑर्डर, चौथी ऑर्डर, पाचवी ऑर्डर, 6वी ऑर्डर आणि 7वी ऑर्डर, अशा ज्या ऑर्डर दिल्या होत्या मेंडेलिव्हने, ह्या ऑर्डर्स त्यांना इन्क्रीजिंग मास नाही होत्या. ॲटॉमिक मास, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नाही होत्या, ह्या फक्त ऑर्डर होत्या, जस्ट ह्या ऑर्डर होत्या. तर मग ह्याच त्या ज्या ऑर्डर होतात ना, ह्या ऑर्डर्सना ॲटॉमिक नंबर कन्सिडर केला गेल्यानंतर आणि यांना ॲप्रोप्रिएट एक फिक्स असा जो सिम्बॉल आहे तो कॅपिटल झेड, म्हणजेच ॲटॉमिक नंबरला कॅपिटल झेडने डिनोट करण्यात आलं. आता ॲटॉमिक नंबरला कॅपिटल झेडने डिनोट करण्यात आलं आणि याचा आउटकम काय झालं की पुढे हे ज्या वेळेला हे डिस्कवर झालं ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि त्यानंतर ॲटॉमिक मासपेक्षा ॲटॉमिक नंबरवरती कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढायला लागलं सायंटिस्टचं. तर त्यावेळेला याचा जो फायदा झाला तो पुढे मोस्ले या सायंटिस्टला झाला. आता हेनरी मोस्लेला फायदा कसा झाला, ही एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. आता ही जी पुढे स्टार्ट होणार आहे ही हिस्ट्रीशी रिलेटेड होती, पिरियोडिक टेबलच्या हिस्ट्रीशी रिलेटेड होती, पण पूर्ण केमिस्ट्रीमध्ये ही एक कॉन्सेप्ट ही इम्पॉर्टंटच आहे. आता ही कॉन्सेप्ट कशी आहे की जो सायंटिस्ट होता, आपण इकडे राईट डाऊन करून घेऊ, हेनरी मोस्लेज वर्क म्हटलं जातं त्या गोष्टीला. जी गोष्ट घडली पुढे आता केव्हा घडली, ज्या वेळेला ॲटॉमिक नंबरचं डिस्कवरी झाली डिनोटेड बाय कॅपिटल झेड, तेव्हा हेनरी मोस्ले वर्क्स हे सक्सेस झालं किंवा हेनरी मोस्ले वर्क्स हे व्यवस्थितरित्या डिफाईन झालं. आता काय होतं की एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपीचा स्टडी हा हेनरी मोस्ले करत होता. असे एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपीचा स्टडी जे लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स असतात त्यांच्यासाठी एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी ऑफ स्टडी म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपिक एक टेक्निक आहे, ती टेक्निक एलिमेंटचा स्टडी करण्यासाठी यूज होतो. ठीक आहे. आणि त्या स्टडीमध्ये असं झालं की हेनरी मोस्ले जो सायंटिस्ट होता त्या सायंटिस्टने असं केलं, फ्रिक्वेन्सी ज्या असतात, फ्रिक्वेन्सीज ऑफ एक्स-रे एमिटेड बाय एलिमेंट इज रिलेटेड टू ॲटॉमिक नंबर, हे त्यांना तेव्हा समजलं. म्हणजे काय की हेनरी मोस्ले या सायंटिस्टला जो एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी स्टडी करत असताना असं आढळून आलं की एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी स्टडी करताना हेनरी मोस्ले सायंटिस्टला असं आढळून आलं, ज्या फ्रिक्वेन्सीज असतात एलिमेंटच्या, फ्रिक्वेन्सीज ऑफ एलिमेंट रिलेटेड विथ
ॲटॉमिक नंबर, त्यांच्या ॲटॉमिक नंबरला. म्हणजे इथं क्लिअर आपण असं म्हणू शकतो की मोस्टली शोज दॅट फ्रिक्वेन्सी एक्स रे एमिटेड बाय अन एलिमेंट, त्या एलिमेंटकडनं जे फ्रिक्वेन्सी एमिटेड केल्या जातात त्या ॲटॉमिक नंबरची त्या रिलेटेड असतात, म्हणजे झेडशी त्या काय असतात रिलेटेड असतात. मग ॲटॉमिक नंबर ही जी कॉन्सेप्ट आहे ती पुढे फंडामेंटल फिक्स बनत गेली आणि मग जो मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल होता तो मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल पुढे कन्वर्ट झाला किंवा पुढे अजून त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या आणि तो मॉडर्न पिरियडिक टेबल बनला. मग मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ इज कन्वर्ट इंटू मॉडर्न पिरियडिक लॉ. मग त्यानुसार नवीन अशी एक डेफिनेशन स्टार्ट झाली किंवा एक नवीन डेफिनेशन डिझाईन झाली. ती डेफिनेशन आपण मेंडेलिव्हची बघितली होती, तर इथं आपण आता मॉडर्नची बघूया. मॉडर्नची अशी डेफिनेशन होती की जशी आपण फक्त एकच चेंज केला त्यांनी त्या डेफिनेशनमध्ये की ज्या ठिकाणी ॲटॉमिक मास होता तो ॲटॉमिक नंबर झाला. ॲटॉमिक मास इज कन्वर्ट इंटू ॲटॉमिक नंबर. म्हणजे आपण आता जे काही इलेमेंट्स किंवा जे पिरियडिक टेबलमध्ये डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ते याच्यानुसार बघतो आपण. आता याला तेवढं व्हॅल्यू नाही आणि दिस इज नथिंग बट नंबर ऑफ प्रोटॉन. ओके, ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट नंबर ऑफ प्रोटॉन ऑफ दॅट इलिमेंट. ही पण तशीच एक कन्सेप्ट आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि याच्यामुळे हे ट्रान्सफॉर्मेशन झाल्यामुळे नवीन पिरियडिक टेबलने जन्म घेतला असं जरी म्हटलं तरी चालेल. आणि तो नवीन पिरियडिक टेबल म्हणजेच मॉडर्न पिरियडिक टेबल. इट इज ऑल अबाउट हिस्ट्री ऑफ पिरियडिक टेबल. आता पुढे आपल्याला त्यामध्ये काही मॉडर्न पिरियडिक टेबलच्या गोष्टी बघायच्या आहेत की मॉडर्न पिरियडिक टेबल ॲक्च्युली काय आहे, कसं आहे, त्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. तर मित्रांनो, जेव्हा मॉडर्न पिरियडिक टेबलचं आपण स्ट्रक्चर बघू त्यावेळेला त्याच्या जशा अगोदर बघितलेल्या ग्रुप्स, त्याची सिरीज, तर त्यात थोडंसं चेंजेस आहेत. ते चेंजेस आपण बघून घेऊ. एक चेंजेस आपण आता एक्झॅक्टली बघू. त्याच्या अगोदर नवीन मॉडर्न पिरियडिक लॉ काय आहे, त्याचं डेफिनेशन काय आहे की द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. इकडे ॲटॉमिक मास नाही, म्हणजे ॲटॉमिक नंबर रॅदर दॅन ॲटॉमिक मास. हे डेफिनेशन्स जे दोन महत्त्वाचे आहेत ते तुम्ही टेक्स्टबुकमधून बघून घ्या. आता महत्त्वाचं जे आहे मॉडर्न पिरियडिक टेबलबद्दल ते मी डिस्कस करतो. ते म्हणजे असं की मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय होते, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये देर आर 7 पिरियड्स. ही गोष्ट लक्षात असू द्या. इकडे 7 पिरियड्स होते आणि देर आर 18 ग्रुप्स. म्हणजे 7 पिरियड आणि 18 ग्रुप्स आणि टोटल 118 इलिमेंट. म्हणजे हे 118 इलिमेंट या 7 पिरियड्स आणि 18 ग्रुप्समध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. आता ते कसे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत ते एक छोटी अशी डायग्रॅम बनवून जरी समजवलं तरी पण चालेल. आता हे लक्षात ठेवायचं फक्त की 7 पिरियड्स आणि 18 ग्रुप्स आहेत आणि एलिमेंट्स एकूण किती आहेत 118. तर मग ते डिस्ट्रीब्युशन कसं आहे त्याची एक डायग्रॅम काढू शकतो.